दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। राज्यात कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव, आखाती देशातील युद्ध, निसर्गाचा प्रकोप आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुरता अडचणीत आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज लासलगाव बाजार समितीत शेतकरी एल्गार आंदोलन पुकारलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आणि नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। आमदार रोहित पवार यांनी स्वतः कांद्यानं भरलेला ट्रॅक्टर चालवत बाजार समितीच्या आवारात प्रवेश केलाय, ज्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। या आंदोलनात पालघरचे माजी आमदार सुनील बुसारा, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्यासह हजारो कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचा खरपूस समाचार घेतलाय। ते म्हणाले, निवडणुकीच्या आधी सरकार कांद्याला 24 रुपये भाव जाहीर करतं आणि निवडणूक संपताच 12 जाहीर करतं। फडणवीस साहेब काल म्हणाले की आम्ही 12.5 रुपये देऊ, तुम्ही काय उपकार करत आहात का? अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे जिथं 5 ट्रेलर उत्पादन निघायचं तिथं आज 3 ट्रेलर निघत आहे। नाही बघा, गेल्या वेळेस इलेक्शनच्या आधी 200 रुपये कांदा अनुदान हे डिक्लेअर केलं होतं राज्य शासनाने, 50 रुपये फक्त आले, बाकी 150 रुपयाचं काय? त्याच्याच बरोबर होतं काय की इलेक्शनच्या आधी तिथं सांगितलं जातं, आता 2023ला 24 रुपये डिक्लेअर केले होते की, पण तेव्हा मार्केट 28 रुपये होतं, तेव्हा डिक्लेअर करायचं म्हणून त्यांनी 24 रुपये आम्ही कांदा खरेदी करू। अहो पण आत्ता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जरूरत आहे, जेव्हा रेट हा 5, 6, 4, 2 रुपयाला आहे, तेव्हा तुम्ही कुठेतरी बोलला पाहिजे की आम्ही 24 रुपयाला घेऊ, पण तसं कुठंच काय होताना दिसत नाही। आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे की फार्मर प्रोड्युसर कंपनी ह्या महत्वाच्या आहेत, पण कांद्याच्या बाबतीत होतं काय की नाफेड या कंपनीबरोबर जे टायअप करतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, हे आम्हाला त्या ठिकाणी जाणवलेलं आहे। त्यामुळे पूर्वी काय व्हायचं, मार्केट कमिटीमध्ये नाफेड पण यायचं, व्यापारी पण राहायचे, त्यांच्यात आपापसात एक स्पर्धा व्हायची आणि त्याचा फायदा शेतकऱ्याचा मिळायचा, तो त्या ठिकाणी होत नाही। तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे जे काही फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि नाफेड बरोबर एक कंपनी अशी पण होती ज्याच्यामध्ये खरात जो नाशिकचा आहे ना, जो एकदम फेमस भोंदू बाबा, तो सुद्धा त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात त्यांनी भ्रष्टाचार केला, पैसा खाल्लेला आहे, म्हणजे शेतकऱ्याला पैसा मिळालाच नाही, खोट्या शेतकऱ्यांच्या नावावर पैसे काढले गेले आणि खरा शेतकरी मात्र त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे, अशी आजची परिस्थिती आहे। त्यामुळे मार्केट कमिटीला विश्वासात घेऊन शेतकऱ्याला काय करायचं हे तिथं शासनाने ठरवलं पाहिजे। त्यामुळे इथं आता फक्त आजची सुरुवात आहे, शेतकऱ्यांशी आम्ही बोलू, शेतकऱ्यांचं म्हणणं त्या ठिकाणी समजून घेऊ आणि मग पुढे काय करायचं यासाठी आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत। हा विषय नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लोकसभेला तुम्हाला भरभरून मदत केली होती, या सगळ्या अनुषंगानं तुम्ही आज आंदोलन करताय, काय मुद्दे घेऊन तुम्ही आंदोलन करताय? एक तर आमचं हेच म्हणणं आहे की शेतकऱ्याकडे बघत असताना त्याच्यामध्ये कुणीही त्या ठिकाणी राजकारण केलं नाही पाहिजे। आज जर शेतकरी अडचणीत असेल तर विरोधातले पण आणि सत्तेतले पण जे कोणी नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांनी भक्कमपणे शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहण्याची जरूरत आहे। आज आम्ही सर्वजण लासलगावला आलो आहे, चेअरमन आहेत, सर्व सदस्य आहेत, खासदार साहेब या ठिकाणी आहेत, आणि या सगळ्यांची मागणी हीच आहे की शेतकऱ्यावर आज जो अन्याय होतोय तो अन्याय कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी कमी झाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे। आज शेतकरी स्वतःली कष्टाली पिकवलेला जो काही कांदा आहे, कुठेतरी 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, काही शेतकऱ्याला तर 1 रुपये अशा पद्धतीने जर भाव मिळत असेल आणि उत्पादनाचा खर्च हा कमीत कमी किलोला 20 रुपयापेक्षा जास्त आहे, आणि मग असं असताना काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही 12.5 रुपयाली कांदा खरेदी करू, तो सुद्धा 2 लाख टन, म्हणजे रब्बीचा कांदा आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 70 लाख टन कांदा बनतो आणि 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेडकडनं घेणार तर घेणार, पण तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन विकणार, तर उद्या जाऊन जे रेट वाढणार आहेत ते सुद्धा आमच्या शेतकऱ्याचे रेट वाढणार नाही। त्यामुळे इथं आज आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे, शेतकऱ्यांनी विनंती केलेली आहे, आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, आम्ही त्यांच्याशी संवाद साधून पुढं काय करायचं हे त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत। पण अतिशय वाईट परिस्थिती आज शेतकऱ्याची आहे। लासलगाव या महाराष्ट्रातलं ठराविक जे मोठे मार्केट कमिटी आहेत त्यातली एक आहे, त्यामुळे इथे असणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा घेऊन इथे येतो
त्यामुळे इथं शेतकरी आज जो आलेला आहे तो मोठ्या संख्येने आलेला आहे आणि मग त्यांच्याशी संवाद साधून पुढे काय करायचं हे आम्ही सर्वजण ठरवणार आहोत. आणि 2 लाख टनाली घेऊन काय करणार तुम्ही? तो 5-6 लाख टनापेक्षा जास्त तो सुद्धा मार्केट कमिटीला घेतला पाहिजे आणि शेतकऱ्याला तुम्ही शाश्वती दिली पाहिजे की जो कांदा तुम्ही घेतलेला तो एक्सपोर्टसाठी वापरला गेला पाहिजे. तोच कांदा तुम्ही दिल्लीत टाकला, तोच कांदा तुम्ही कोलकात्यात टाकला, तोच कांदा तुम्ही मुंबईत टाकला, तर मग उद्या 4 महिन्यानंतर शेतकऱ्याचा कांदा त्या मार्केटमध्ये जो जाणार आहे त्याला तिथं भाव मिळणार नाही. कारण आता जो काही कांदा आलेला आहे तो फक्त रब्बीचा 5% कांदा शेतकऱ्याच्या मार्केटमध्ये आलेला आहे. अजून 95% कांदा तसा बाकी आहे. त्यामुळे धोरण करत असताना तुम्ही विश्वासात घ्या ना. राजकीय नेत्यांना घेता येत नसेल तर मार्केट कमिटीच्या प्रमुख लोकांना तुम्ही घ्या आणि धोरण करा. त्यामुळे नाफेडमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे आणि ते काही या फार्मर प्रोड्युसर कंपनी सगळ्याच खराब आहेत असं म्हणणार नाही, पण अशा बहुतांश कंपन्या त्याच्यात फक्त नावं काढली जातात, जवळच्या लोकांची नावं काढून पैसा घेतला जातो आणि त्याच्यात भ्रष्टाचार मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कुठल्या शेतकऱ्याला भाव मिळाला हे कुठंच काय कळत नाही. त्यामुळे जे काय करायचे ते मार्केट कमिटीमध्येच येऊन नाफेडली खरेदी केली तर स्पर्धा होऊन लोकांना तिथे न्याय मिळू शकतो. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च प्रति किलो 18 रुपये होत असताना माल 2 ते 3 रुपयांनी विकला जातो. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी कांद्याला 22 ते 24 रुपये प्रति किलो दर मिळालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली. दक्ष पोलीस न्यूज, मालेगाव.